शाल श्रीफळ देऊन स्वागत होते, कुठं कुठं नारळ दुपट्टा देऊन स्वागत होते, कुठं कुठं बुके देऊन होते, अनेक ठिकाणी अनेक प्रकारे होते. पण माह्या एका ठिकाणी स्वागत अजाबत झालं. मी जिंदगीभर ते स्वागत विसरणार नाही. मले त्यानं स्वागतामध्ये एक पांढरा कपडा दिला. मग मी तो घरी नेला. पण माय हे लक्षात नाहीये हा पैजाम्याचा होय का पॅन्टचा होय. माया बाजूने एक हुशार टेलर आहे, बाबूराव टेलर, लय हुशार आहे. मग तो कपडा घेऊन त्या टेलरकडे गेलो. म्हटलं गळ्या बाबूराव पाय बरं रे, हा कपडा कायचा हो, याचं काय शिवलं म्हणजे काय साजरं दिसं. बाबूराव टेलरनं तो कपडा घेतला, इकडून तिकडून पाहिलं, 10 मिनिट त्या कपड्याचं निरीक्षण केलं. घरात गेला, चष्मा आणला, चष्मा लावला, 15 मिनिट त्या कपड्याचं निरीक्षण केलं. आणि इतकं सारं निरीक्षण केल्यावर बाबूराव टेलर म्हणते गळ्या गावतं तुले एक गोड बाणीनं सांगतो. म्हटलं सांग. म्हणे हा कपडा होय. मी म्हटलं ते तर मलाही माहीत आहे. अबे म्हटलं मले हे सांग, हा पैजाम्याचा होय का पॅन्टचा होय. पुन्हा त्यानं तो कपडा घेतला, इकडून तिकडून पाहिलं, तेवढ्यानं भागलं नाही. चष्मा बदलवला, दुसरा चष्मा आणला. अर्धा घंटा त्या कपड्याचं निरीक्षण केलं. आणि अर्धा घंटा निरीक्षण केल्यावर बाबूराव टेलर मध्ये गळ्या का होतं तुले एक गोट छाती ठोकून सांगतो. म्हटलं सांग. म्हणे हा कपडा कमीत कमी 15-20 लग्नातून फिरून आलेला आहे. त्यामुळं म्हणे याचा ओरिजिनल कलरच गायब झाला आहे. म्हटलं आणि इकडे बाहेर तोंड्या काही समजत नाही, काही नाही. अमरावतीला हुशार टेलर आहेत. मग तो कपडा घेऊन परत वळ्यावरून स्पेशल अमरावतीला गेलो. तर एक टेलर नुकतं दुकान बंद करून राहिला होता. म्हटलं टेलर साहेब थांबा, गिऱ्हाईक आलं. म्हणे कुठं आहे. म्हटलं मीच हो. म्हणे बोला. म्हटलं हे घ्या, हा कपडा होय. म्हणे बाप जन्मात मी पाहिला नाही. नाही म्हटलं तुम्हाला सांगून राहिलो का हा कपडा होय, आणि याचं काय शिवलं म्हणजे काय साजरं दिसो. टेलर म्हणे कपडा तुमचा होय, काही शिवा. म्हटलं काही शिवता येते. म्हणे हो. म्हटलं मग टेलर साहेब बोले एक गोष्ट सांगा, याचा पॅन्ट नाही शिवता येईल काय. पॅन्ट म्हणे शिवता येते. म्हटलं त्याची शिलाई किती घ्या. म्हणे 300 रुपये. म्हटलं काही कमी नाही होत काय. आता आपल्याला भाव करायची सवय पडली की नाही. म्हणे भाऊ फिक्स रेट भिंतीवर लिहिलं आहे, एकच भाव, 1 रुपयाही कमी होत नाही. मी म्हटलं मग टेलर साहेब ते गोड जाऊ द्या. आता मला एक गोट सांगा, याचं शर्ट नाही शिवता येईल का. म्हणे शिवता येते. मी म्हटलं त्याची शिलाई किती घ्या. म्हणे 200 रुपये. मी म्हटलं काही कमी नाही होत काय. म्हणे आत्ताच तुम्हाला सांगितलं का फिक्स रेट आहे, 1 रुपयाही कमी होत नाही. म्हटलं मग टेलर साहेब तेही गोट जाऊ द्या. आता मला एक गोट सांगा, याचा पैजामा नाही शिवता येईल काय. म्हणे शिवता येते. म्हटलं त्याची शिलाई किती घ्या. म्हणे 100 रुपये. म्हटलं काही कमी नाही होत काय. म्हणे मंगापासून तुम्हाला मराठी समजून नाही राहिली का. म्हटलं मी तुमच्याशी मराठीत बोलून नाही राहिलो का. अरे कोण्या गावले असता म्हणे तुम्ही. म्हटलं गावाच्या हिशोबानं कपडे शिवता काय. अरे म्हणे कसं बोलावं तुमच्या संग. म्हटलं बिलकुल बोलू नका. आता मला एक शेवटची गोष्ट सांगा, याची चड्डी नाही शिवता येईल काय. म्हणे शिवता येते. म्हटलं त्याची शिलाई किती घ्या. म्हणे 50 रुपये. म्हटलं झालं पक्क, 50च घ्या, पण फर्स्ट क्लास चड्डी शिवून द्या. मग त्यानं माप घ्यासाठी, टेलर माप घेते की नाही. मग माप घ्यासाठी गळ्यात त्याची ते टेपपट्टी असते, ते टेपपट्टी काढली. एक कोणा इथं लावला, एक कोणा इथं लावला. म्हणजे भाऊ चड्डी लंबी सांगा पाहिजे किती पाहिजे तर. म्हटलं जाऊ द्या खाली. मग टोंगळ्यावर म्हणे भाऊ लंबी. म्हटलं जाऊ द्या अधिक थोडीशी खाली. मग पोटलीवर म्हणे भाऊ लंबी. म्हटलं जाऊ दे ना थोडीशी खाली. मग पायाखाली, घोट्याखाली म्हणे भाऊ लंबी. म्हटलं हा टेलर साहेब आपली चड्डी अशीच असते. म्हणजे चड्डीच्या भावात पैजामा कसा शिवून घेतला टेलरच्याही गोष्ट लक्षात नाही आली. पण ते म्हणतात ना हरामाचं पचत नसते. तोही पैजामा लंबी झाला. पुन्हा त्या पैजाम्याला आखूड करायची कशी पंचायत झाली एका कवितेच्या माध्यमातून.
लग्नाले जासाठी पैजामा शिवला. लग्नाले जासाठी पैजामा शिवला, पण शिप्यानं हितभर लंबी करून ठेवला. आता म्या म्हणलं धुतला म्हणजे कपडा आटत असते. आता म्या म्हणलं धुतला म्हणजे कपडा आटत असते, दुसऱ्यांदा घातला का अंगात फिट बसते. म्हणून जाच्या आधी 4 वेळा घासू घासू धुतला. म्हणून जाच्या आधी 4 वेळा घासू घासू धुतला. कसा होते म्हणून संध्याकाळी घातला. अरे कायचा बॉ पैजामा लंबीच होय. अरे कायचा बॉ पैजामा लंबीच होय. मी जाव रस्त्यानंतर रस्ता झाडत जाय. म्या म्हणलं बावा हे गोट नाही बरी. म्या म्हणलं बावा हे गोट नाही बरी. आणि कसा तरी आलो ना मी घरी. घरी माई माय दिसली मोहरो. म्या म्हणलं तिले. माई माय दिसली मोहरो. म्या म्हणलं तिले थोडसा पैजामा कापून दे ना मले. माय म्हणे हेंबाड तोंड्या मीच दिसली तुले. बायको कायले करून दिली सांग ना जरा तिले. मग बायकोपाशी गेलो. मग बायकोपाशी गेलो. म्हणलं काय करून राहिली. म्हणे बिलकुल नका अंदरी उज्जवारी निसून राहिली. लाडी गोळी लावून सण्या कामं करून घेता. लाडी गोळी लावून सण्या कामं करून घेता. साडी घ्या म्हणलं म्हणजे बैरेसोबत घेता. म्या म्हणलो लेखा हे तर बेज्जाकोट झाली. निघलो तिथून सरका तर बहीण सामने आली. मग बहिणीला म्हटलं शिप्यानं पैजामा लंबी दिला करून, थोडसा कापून त्याला शिवण देणं मारून. म्हणे दिला असता करून, पण कामं माय पडले. ढोरयाचा वखत झाला, अजून गोठी नाही झाडले. मग राग राजेव मी तसाच गेलो झोपून. म्हटलं पायटी उठून पैजामा आपणच घेऊ कापून. आता राती मोठी मजा झाली. राती माय उठली, पैजामा काढला, घेतली कैची हितभर फाडला. राती माय उठली, पैजामा काढला, घेतली कैची हितभर फाडला. शिवसाव केला, ते गेली झोपून. बायकोले चेवाला, ते आली उठून. आणि हितभर पैजामा तिने ठेवला कापून. आणि शिवसाव करून ते गेली झोपून. मग बहिणीले माह्यावाली दया मोठी आली. मग बहिणीले माह्यावाली दया मोठी आली. हितभर कमी करून ती झोपून गेली. मग चेवाला मले पायटी. मग चेवाला मले पैजामा काढला, घेतली कैची हितभर फाडला. शिवसाव केला, चहा म्या घेतला. शिवसाव केला, चहा म्या घेतला. घाईत पैजामा कसा तरी घातला. स्टेशनावरती पळत गेलो, गर्दीत घुसलो आणि तिकीट काढून एका डब्यात जाऊनही बसलो. आता जो तो माईकडे एकसारखा पाहे. आता जो तो माईकडे एकसारखा पाहे. म्या म्हणलं हिची बिन काय गोठ आहे. बसल्या बसल्या खाली पाहिलं, झटकाच मले बसल्या. बसल्या बसल्या खाली पाहिलं, झटकाच मले बसला. म्हणलं एवढा कसा पैजामा वर मेनेसला. उठून उभा राहिलो, पैजामा पाहिला. म्हणलं हात लेका धीरे धीरे आखोडून राहिला. तर अशा प्रकारे पैजाम्याची हकीकत झाली. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवाची कंजूशी करू नका, कारण हे वैज्ञानिक कारण आहे. अमेरिकेतल्या एका शास्त्रज्ञानं असं शोधून काढलं की माणूस जेव्हा टाळ्या वाजवतो तेव्हा त्याच्या आतले जे अवयव आहेत त्यांचा व्यायाम होतो. आपोआप बोलताना येतात. आता उदाहरण सांगतोय. समजा एखादा डॉक्टर असेल, त्याला जर त्याच्या बायकोवर गरम व्हायचं असेल, तो काय म्हणेल, हिले आता सलाईन लावा लागते. किंवा एखादा टेलर असेल, टेलरले जर त्याच्या बायकोवर गरम व्हायचं असेल, तो काय म्हणेल, टेलरले समजा त्याच्या बायकोवर गरम व्हायचं आहे. किंवा एखादा ड्रायव्हर आहे, ड्रायव्हरले जर बायकोवर गरम व्हायचं आहे, तो काय म्हणेल, इले आता हनुमान गेरात टाका लागते. किंवा एखादा शेतकरी असेल, शेतकऱ्याला जर आपल्या बायकोवर गरम व्हायचं असेल, तो काय म्हणेल, इले आता 18-18-10चा ढोस द्यास लागते. किंवा एखादा लीडर असेल, लीडरले जर आपल्या बायकोवर गरम व्हायचं असेल, तो काय म्हणेल, इले आता गुवाहाटीले न्याय लागते. म्हणजे सांगण्याचा मुद्दा हा आहे की माणूस ज्या फील्डमध्ये आहे त्या फील्डमधले शब्द आपण आपोआप आपल्या तोंडात येतात. आता आमच्या मोबाईल मॅनचा व्यवसाय होता मोबाईल शॉपीचा, त्यामुळं तो ज्याच्याशी मोबाईलच्याच भाषेत बोले. कालच मला भेटला
आता तो गेला होता काल कोण्या तरी गावले. मग मी त्याला सहज विचारलं, का रे बा काल गावात दिसला नाही, कुठं गावले गेला होता काय? मग आता मला सरळ सांगायला पाहिजे की नाही, मी काल गावात नव्हतो, मी बाहेर गावी गेलो होतो. मला तसं नाही सांगा. मला म्हणते मी काल कवरे क्षेत्राच्या बाहेर होतो, त्यामुळे नॉट रिचेबल होतो, मोबाईलच्याच भाषेत. आता एक दिवस याचं पोट झालं खराब, हळवं तिळवं खाऊन घेतलं असं लेखानं, पोट दुखायला लागलं, ह्या ढेरी फुगली त्याची. मग गेला डॉक्टरकडे. आता डॉक्टर सोबत मोबाईलच्या भाषेत कसा बोलते पा. डॉक्टरले म्हणे, डॉक्टर साहेब आपल्या पोटाचं नेटवर्क बिघडलेलं आहे. डॉक्टर म्हणे बॅलेन्स नसो. अरे म्हणे बॅलेन्स तर सकाळ संध्याकाळ टाकणं सुरू आहे. इतकंच नाही तर म्हणे नाईट पॅकही मारला. सकाळपर्यंत टॉक टाईम फ्री आहे, पण त्याचा काही फायदा नाही होऊन राहिला. डॉक्टर म्हणे काय तकलीफ आहे? म्हणे इनकमिंग सुरू आहे ना, आउटगोईंग बंद आहे. डॉक्टर म्हणे आणखी? अरे म्हणे काय सांगा डॉक्टर साहेब, आपण रिंगटोन लावा कोणती वाजते कोणती. डॉक्टर म्हणे आणखी? आता काय सांगू म्हणे डॉक्टर साहेब, मिस कॉल तर एवढे डेंजर येतात. बरं खालून मिस कॉलचं बटन कट करावं, तो वरून डॉक्टर म्हणे तुम्ही कस्टमर केअरकडे तक्रार नाही केली काय? केली म्हणे, कस्टमर केअरकडे तक्रार केली. त्याचं असं म्हणणं आहे का बा तुमची बॅटरी खराब झाली. डॉक्टर म्हणे बॅटरी नाही खराब झाली, हँड पीसच फेकून द्यायला लागतो. आमच्या गावात एकाहून एक आहे. आता हा झाला मोबाईल मॅन. एक मिस्टर विसरभोळे आहे, विसरभोळे. आता जनरली प्रत्येक माणूस, आता हे बिमारी जरा जास्त लागली, 50च्या पार गेला का त्याला आठवणच नाही राहत. पण हा आमच्या गावातला विसरभोळे जो आहे, त्याला कोणतीच आठवण नाही राहत. म्हणजे इतका विसरभोळे आहे, इतका विसरभोळे आहे. रस्त्यानं चालताना म्हशीचा जरी धक्का लागला तरी म्हणते सॉरी मॅडम. एवढा विसरभोळे. एकदा हा भाजी मार्केटमधून चालला, तिकडून एक बाई आली. त्या बाईले पाहून म्हणते मॅडम तुम्हाला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटते. ते बाई म्हणे काय मॅड माणूस आहे, काय पाहिल्यासारखं वाटते, मी तुमची बायको हो. आठवणच नाही. बर छत्री तर रोजच हरवते. घरून छत्री नेली का संध्याकाळी छत्री परत येत नाही. मग त्याची बायको त्याला बोलते तुम्ही घरून छत्री नेता परत आणत नाही, रोजची तुम्हाला एक छत्री पाहिजे. एक दिवस यानं खरंच छत्री परत आणली. बायकोले म्हणे पाय तू तर म्हणता का मी छत्री हरवतो, पाय म्हणे आज कशी आठवणीनं छत्री परत आणली. बायको म्हणे आज तुम्ही घरून नेलीच नव्हती, कोणाची तरी उचलून आणली. एक दिवस यानं छत्री हरवली, घरून छत्री घेऊन गेला आणि तिकडे कुठंतरी हरवली. मग घरी परत यायच्या वेळेस याला आठवलं का घरून आपण छत्री आणली होती, पण आता छत्री नाही आहे, कुठंतरी हरवल्या गेली. मग आठवण घेऊ लागला कुठं हरवली, लक्षात काही ये नाही. बाजूनच एक बगीचा होता, त्या बगीच्यात एक बेंच होता. मग त्या बेंचवर जाऊन बसला, डोक्यावर हात दिला आणि आठवण घेऊ लागला छत्री कुठं हरवली, लक्षात काही ये नाही. तेवढ्यात एक नवीनच लग्न झालेलं जोडपं याच्या बाजूने येऊन बसलं बेंचवर. 8 दिवस झाले होते त्याच्या लग्नाला, फिरायला आले असतील बिचारी बगीचा. मग त्या दोघांच्या गोष्टी सुरू झाल्या. हा त्यांच्या बाजूनं बसला, तर पोरगा त्या पोरीले म्हणे प्रिये मला तुझ्या डोळ्यात अख्खं जग दिसतंय. 4-8 दिवस दिसते माणसाला. प्रिये मला तुझ्या डोळ्यात अख्खं जग दिसतंय. यानं ऐकलं ते. मग यानं भेजा चालवला, सारं जग दिसून राहिलं, आपली छत्री दिसतच असं, कारण जगाच्या बाहेर तर गेलीच नसो. म्हणे भाऊ आपली छत्री पाहिजा बरं तेवढी दिसते काय. म्हणजे एकाहून एक आहे. आता हा झाला विसरभोळ्या. आणखीन आमच्या गावात एक माणूस आहे बहिरा, रामदास बहिरा. तो लहानपणापासून बहिरा आहे आणि त्याला सगळे रामदास बहिराच म्हणते.
आता माझा मित्र आहे. पहिली, दुसरी, तिसरी, चौथीपर्यंत त्याच्यासोबत गावात शिकलो मी. मग त्यानं शाळा सोडून दिली, शेती करायला लागला. मी पुढं शिकलो, नोकरीवर लागलो आणि परतवाड्यात राहायला गेलो. तर आमच्या परतवाड्याले गुरुवार बाजार भरते. तुमच्या इथं कोणता भरते? शनिवार. हां, आमच्या इथं गुरुवार बाजार भरते. मग गुरुवार बाजारात मला हा रामदास दिसला, बहिरा. मग मी सहज त्याला नमस्कार केला. म्हणलं, रामदास भाऊ नमस्कार. म्हणे आ. म्हटलं नमस्कार. म्हणे नमस्कार. आता बहिऱ्या लोकांची एक काय सवय असते, आपण बहिरे आहो हे लोकांना माहीत नाही पडू देत ते. मग मी त्याला म्हटलं, काय रे म्हटलं, राजा तुला ऐकू नाही येत? म्हटलं आजकाल ते एक मशीन निघाली कानात लावायची, 1500 रुपयाची मशीन आहे. ते कानात लावली का सगळं ऐकू येते. ते मशीन काऊन नाही घेत? म्हणे भाऊ मी बहिराव, तुला एकट्यालाच माहीत आहे म्हणे. वास्तविक साऱ्या गावाला माहीत आहे बरं. बहिराव तुला एकट्यालाच माहीत आहे. ते मशीन जर कानाला लावली तर साऱ्या गावाला माहीत होईल म्हणे मी बहिराव म्हणून नाही घेत. कोणाचा तर्क कसा, कोणाचा कसा. आता म्हटलं शेतकरी माणूस आहे, सहज विचारते माणूस. म्हटलं कसा काय पीक पाणी? म्हणे बरं आहे. आता त्याची एक सवय अशी होती, पहिला प्रश्न तो काळजीपूर्वक ऐके आणि बरोबर उत्तर दे. आणि त्याच्यानंतर त्याला कोणतेही प्रश्न विचारा, तो त्याच विषयाचे उत्तर दे, मधात चॅनेल बंद करणार. म्हटलं कसं काय पीक पाणी? म्हणे बरं आहे. मी म्हटलं मुंगीन किती झाला? म्हणे एकरी एक. म्हटलं मुलं बाळ? म्हणे एकरी 2. त्याला वाटलं शेतीचंच विचार, अंदाजे. म्हटलं वहिनीची तब्येत काय म्हणते? कोकळा गेला म्हणते, बोंडळी पडली. अबे म्हटलं मग तिला दवाखान्यात न्यायला पाहिजे होतं. नाही म्हणे मीच मारत असतो फवारे घरच्या घरी. अबे म्हटलं घेशील काय तिचा जीव? नाही म्हणे आजकालच्या एंड्रिंग मध्ये काही दम नाही राहिला. एकाहून एक नमुने. एक आमच्या गावात तोत्रा, लहानपणापासून तोत्रा, मोठाही झाला तरी त्याची भाषा बदलली नाही. त्यामुळं होय काय की त्याचं लग्नच नाही होत. पोरीवाल्यानं ऐकलं का पोरगा तोत्रा बोलते, पोरीवाले कॅन्सलच करून टाकत. एक दिवस माझ्या घरी आला. म्हणे भाऊ 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 आपल्याला पोलगी पाहायला दा लागते. मी म्हटलं हे पाय गड्या, तुझ्यासोबत पोरगी पाहायला येतो खरं, पण म्हटलं तू तोत्रा तर तोत्रांचा भराई खूप. तू बोलला का सोयरीक तुटूनच जाते. म्हटलं तू बिलकुल बोलायचं नाही. बैठकीत जे काही बोलायचं आहे ते सगळं मी बोलव. म्हटलं तू बिलकुल मुकं राहायचं म्हणजे तुमच्या मतानं. मग त्याच्यासोबत पोरगी पाहायला गेलो. असे बैठकीत पाहुणे बसले. पोरगी पसंत आली, पोरगा पसंत आला, सोयरीक फिट झाली. आणि सगळ्यात शेवटी पोरीनं चहा आणला आणि चहा या तोत्र्याला दिला. यानं कावडल्यासारखा घोट घेतला असेल ना. चहा असन गरम. जसा यानं घोट घेतला तसाच म्हणते दलम हाय. पोरगी म्हणे मग फुतू फुतू. म्हणजे पोरगी तशीच होती ही. आता दोघंही सारख्याले वारखे असल्यामुळं त्यांचं मस्त लग्न जुळलं आणि आपल्या घरी सुखी आहे. आमच्या गावात आणखीन एक बाई आहे. आता महिलांना एक माणसापेक्षा जरा जास्त एक सवय आहे. ती म्हणजे कशी, एकच एक वाक्य डबल वापरायचं. आता तुमच्या गावात आहे की नाही माहीत नाही, आमच्या गावात आहे. म्हणजे कसं, एकच एक बोलता बोलता एकच एक वाक्य किंवा एकच एक शब्द हा पुन्हा पुन्हा वापरायचा, डबल डबल वापरायचा. त्याची गरज असो की नसो तरी वापरायचा. याला मराठीमध्ये म्हणतात पालुपद आणि हिंदीमध्ये म्हणतात तकिया कलाम. तर त्या बाईचा तकिया कलाम हा होता तुमच्या मतानं. कोणता होता? तुमच्या मतानं. बोलता बोलता वाक्य संपलं का तुमच्या मतानं, वाक्य संपलं का तुमच्या मतानं, वाक्य संपलं का तुमच्या मतानं. एक दिवस मी सकाळी चहा घेतला, सांगण्यात आलो.
तर हे बाई भांडे घासून राहिली होती. तर मी सहज विचारलं, म्हटलं वहिनी काय सुरू आहे? म्हणे भांडे घासून राहील ना म्हणे भाऊजी तुमच्या मतानं. म्हटलं आज जरा उठायला उशीरच झाला. हो ना म्हणे आमच्या घरचं सोंग रात्री दारू पिऊन होता ना तुमच्या मतानं, रातभर नाही झोपू दिलं म्हणे तुमच्या मतानं. म्हटलं भाऊ दिसून नाही राहिले, कुठं गेले? गेले ना म्हणे पायटी दारू ढोसाले तुमच्या मतानं, आणि तिकडून येऊन आम्हाला माडझोड करतील म्हणे तुमच्या मतानं. मी तर भाऊजी म्हणे आज अजिबात ऐकत नाही तुमच्या मतानं. ते मले मारायला गेले का अशी बेलनं ठेवतो म्हणे तुमच्या मतानं. म्हटलं वहिनी सगळं माह्याच मतानं, थोडस काही भाऊच्याही मतानं. काळजी म्हणे भाऊजी भलकाईच मजाक करता तुमच्या मतानं. हे 3 लेकरं तसेच झाले काय तुमच्या मतानं. बोलता बोलता माणूस काय बोलून दे, मनात काही नसते पण बोलण्याच्या ओघात तो बोलून देते. तर आता एक वऱ्हाडी कविता तुमच्या समोर सादर करतो. मग सरांनी जे सांगितलं त्यांच्या मुलाच्या 8 वर्षापूर्वी झी मराठी चॅनेलवर एक हास्य सम्राट नावाचा शो होता. ज्या शोचे परीक्षक गायक सुदेश भोसले आणि अभिनेता मकरंद अनासपुरे हे होते, आणि त्या शोचे अँकर जितेंद्र जोशी होते. त्या शोमध्ये मी जवळपास 6 ते 7 एपिसोड होतो, आणि त्या शोच्या पहिल्याच एपिसोडमध्ये आणि पहिल्याच क्रमांकात, आणि कोणताही शो जो असला की नाही सगळ्यात जे बेस्ट आहे ते पहिल्या एपिसोडमध्ये घेतात आणि पहिल्या क्रमांकात घेतात. आणि त्यांनी ही कविता पहिल्या एपिसोडमध्ये आणि पहिल्या क्रमांकात घेतली. आणि विशेष म्हणजे त्या कवितेला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं 100 पैकी 100 मार्क मिळाले होते. तीच कविता तुमच्या समोर सादर करतो. कवितेचं नाव आहे भले भले चैले. आता चैले म्हणजे बिघडले. आमच्या अमरावती जिल्ह्यात, अकोला जिल्ह्यात बिघडले जे असतात तुम्ही चढले म्हणत असाल कदाचित. बुढा चढला म्हणजे बिघडला, बैकला. तर भले भले चैले म्हणजे चांगले चांगले बिघडले. आता हे भले भले कसे चैले पहा. अरे नवरदेव राहिला मांग, नवरदेव राहिला मांग, अन बापाचं घोड पहिले. आजकालच्या जमान्यात भले भले चैले, आजकालच्या जमान्यात भले भले चैले. जोरदार टाळ्या वाजव, पाणी पितो. खरं म्हणजे 4-5 दिवसापासून तब्येतही चांगली नाही. सर्दी, खोकला, ताप गोळ्या सोबत आहेत. परंतु एकदा जो कार्यक्रम घेतला त्याला टाळता येत नाही. त्यामुळे इथं यावं लागलं. काही चूक झाली असेल तर मला माफ करा. आजकालच्या जमान्यात भले भले चैले, हा टीव्ही पाहू पाहू सारा बैखून गेला ताल. अन बुढा म्हणे बुढीले तू पॅन्ट शर्ट घाल. हा टीव्ही पाहू पाहू सारा बैखून गेला ताल. अन बुढा म्हणे बुढीले तू पॅन्ट शर्ट घाल. तूही घे चान्स अन मले बी दे चान्स, डिस्कोच्या तालावर आपण करू डान्स. अहो केस तू हे झिपरे झापरे ब्युटी पार्लर जाऊ. बुढे केस तू हे झिपरे झापरे ब्युटी पार्लर जाऊ. त्या करीनाच्या वाणी मस्त केस लावून घेऊ. पाहिजे तवा बुढे कशी दिशीन चकाचक, पाहिजे तवा बुढे कशी दिशीन चकाचक. तू माही ऐश्वर्या मी तुहा अभिषेक. काय हरकत आहे, घरातल्या घरात कोणाला दिसते. तू माही ऐश्वर्या मी तुहा अभिषेक. बुढी म्हणे महाबुढा असा नव्हता पहिले. अन आजकालच्या जमान्यात भले भले चैले,
आजकालच्या जमान्यात भले भले चैले. मी मल्लिकाचा पिक्चर पाहासाठी गेलो आज. मल्लिका माहित आहे ना? मल्लिका शेरावत चांगल्या स्वभावाची बाई आहे, मला लई आवडते. मी मल्लिकाचा पिक्चर पाहासाठी गेलो आज, अन कपडे तिचे पाहून माहीच मले वाटे लाज. तीन कानी बापा होता असा ड्रेस केला, तीन कानी बापा होता असा ड्रेस केला. का शिवणारा टेलर जसा अर्ध्यातच मेला. मले तो वाटते पुढं पुढं फॅशन अशी येईन, अन कपडे घालणं तवा फौजदारी गुन्हा होई. फॅशनच्या नावाखाली पोरी टक्कल करतीन, फॅशनच्या नावाखाली पोरी टक्कल करतीन. पाय पोट्टे कसे हसून राहिले पोरीचं नाव घेतलं. फॅशनच्या नावाखाली पोरी टक्कल करतीन, अन छेलछपिले पोरो वेणी घालून मटकतीन. कारण तो मारून राहिला नैल्यावर दैले. अन आजकालच्या जमान्यात भले भले चैले, आजकालच्या जमान्यात भले भले चैले. जन्म द्या पोट्याले अन खाऊ पेऊ घाला. ज्यांचे लेकरं तरुण आहेत, लग्न झालं, त्यांनी या शब्दाकडे थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्यावं आणि तपासून घ्यायचं मी म्हणतो तसं होते का. जन्म द्या पोट्याले अन खाऊ पेऊ घाला. लग्न झाल्या बरोबर निघते थोवाला. जवानीत पोट असं काहून बैखून जाते, त्याच्या संग बोललं का खावालेच धावते. बुढीले म्या विचारलं काहून होते असं, माझ्या बुढीले म्या विचारलं काहून होते असं. बुढी म्हणे पहिले तुम्ही केलं असन तसं. फक्त मातीस तुम्ही लोटत गेले, केलंच नाही निंदन, चांगल्या संस्काराचं निंदन. फक्त मातीस तुम्ही लोटत गेले, केलंच नाही निंदन. भोपळा पेरल्यावर सांगा काकडी कशी निघन, भोपळा पेरल्यावर सांगा काकडी कशी निघन. अरे करणी तशी भरणी आता बोंबा मारता कायले. अन आजकालच्या जमान्यात भले भले कैले, आजकालच्या जमान्यात भले